वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पुण्यामध्ये आता मराठा समाजानं लग्नांसंदर्भात एक आचारसंहिताच जाहीर केलेली आहे। वैष्णवी हगवणेच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काल अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाची एक महत्त्वाची बैठक झाली। यामध्ये 200 लोकातच लग्न करा, हुंडा घेऊ नका हे मुद्दे आचारसंहितेत नमूद करण्यात आलेत। तर पुण्यातही मराठा समाज आचारसंहितेच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करणार आहे। लग्न सोहळे कमीत कमी लोकात आणि कमीत कमी खर्चात पार पाडावे यासाठी जनजागृती केली जाईल। तर हुंडा ही परंपरा बंद करण्याच्या अनुषंगाने जनजागृती केली जाणार आहे। याविषयी मराठा समाजातल्या काही कार्यकर्त्यांशी आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी संवाद साधला, पाहूया। वैष्णवी हगवणे मृत्यूनंतर पुण्यातील मराठा बांधवांनी एक आचारसंहिता सर्व समाज बांधवांसाठी लागू केलेली आहे आणि या आचारसंहितेसंदर्भात आपण मराठा समाजाचे काही कार्यकर्ते आपण थेट त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर आपण वैष्णवी हगवण्याच्या मृत्यूनंतर समाजामध्ये वेगवेगळ्या चाली रूढी किंवा जे अवाढव्य चालू होतं त्याच्यावरती आचारसंहिता आणली। काय नेमकी आचारसंहिता असते? उत्तम प्रकारची आचारसंहिता आहे की त्यात किमान 200 लोक असावीत, तलवारीने केक न कापल्या जावा, राजकीय नेत्यांचा लावा जावा नसावा, त्यानंतर हा जो भारदस्त एक मोठा सोहळा केला जातो त्यात सर्व प्रकारचे राजकीय नेते किंवा त्याचं वळण वेगळ्या पद्धतीने जातं ते नसावं। हे फार चांगल्या काही गोष्टी आहे, या आचारसंहितेचा भाग आहे। मराठी समाजामध्ये हे रूढी पडलेले आहे। त्याच्यामध्ये काही उच्च लोक असतील ते मोठ्या प्रमाणात लग्न साजरे करतात। त्याचप्रमाणे जे गरीब आहेत त्यांनी जागा विकून 2 गुंठे 4 गुंठे 1 एकर विकून सोहळा मोठा करायचा आणि त्यांच्याबरोबर आपलाही सोहळा मोठा दिसावा असा। पण ह्या चुकीच्या रूढी आता या मराठी समाजामध्ये आता वैष्णवीचं जे दुःखद निधन झालं तिला मी ब्राह्मण श्रद्धांजली देतो आणि त्याच्यामुळे आमचा हा मराठी समाज आता कडवडून जागा दिलेला आहे। आपण पाहिलं की मराठा समाजाला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी मराठा समाजाचे हे सगळे कार्यकर्ते येत्या काळामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन मराठा समाजाची जी आचारसंहिता आहे ती कशा पद्धतीने पाळावी यासाठी सगळे प्रयत्न करणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे। लोकशाहीचं तुम्ही चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।